नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? तर आज नाही गुड मॉर्निंग नाही गुड इव्हिनिंग, तर आज राधे राधे. तर चला जाऊया. आज जातोय आपण इस्कॉन टेम्पल फिरायला, इस्कॉन मंदिर. तर चला जाता आता तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देत जातो. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, फुल इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटणार आहे. चला लेट्स गो. इस्कॉन मंदिरामध्ये कसं जायचं? तर मी राहतो डोंबिवलीमध्ये आणि डोंबिवली हे सेंट्रल भागामध्ये येते. मग डोंबिवलीवरून ट्रेन पकडून मी पोचलो घाटकोपर स्टेशनवर. तर डोंबिवली ते घाटकोपर रिटर्न तिकीटचं भाडं होतं 20 रुपये. घाटकोपरला येण्याचं कारण म्हणजे मेट्रो आपल्याला अंधेरीपर्यंत सोडते. आणि हो, ही जी छोटीशी मुलगी बघताय ती आहे प्रीतल. तर ती आहे आजची माझी ट्रॅव्हल पार्टनर. तर घाटकोपर ते अंधेरी रिटर्न जर्नी पर पर्सन मेट्रोचे तिकीट आहे 60 रुपये. जर तुम्हाला मेट्रोने यायचं नसेल तर तुम्ही दादरवरून ट्रेन पकडून अंधेरी स्टेशनला डायरेक्ट पोचू शकता. अंधेरी स्टेशनच्या बाहेर पडतात तुम्हाला रिक्षावाले ऑफर करतील 60 रुपये पर पर्सन. पण तुम्हाला जर जास्त पैसे खर्च करायचे नसतील तर तुमच्यासाठी बस हा एक ऑप्शनसुद्धा आहे. बसचा भाडं 6 रुपये पर पर्सन एवढं आहे. आणि जी बस इस्कॉन टेम्पलजवळ जाते तर त्या बसचा नंबर आहे 627. 60 रुपयेप्रमाणे 120 रुपये देऊन आम्ही रिक्षाने मंदिराजवळ पोचलो. राधे राधे. तर मित्रांनो, आपण आलो आज इस्कॉन टेम्पलला. तर बघणार आहोत इस्कॉन टेम्पलची माहिती देणार आहे मी पूर्ण. तर इस्कॉन टेम्पल आहे मुंबईमध्ये अंधेरीमध्ये जुहू चौपाटीच्या बाजूलाच आहे. आपण इथं नंतर बघू जुहू चौपाटी. तर चला आता जाऊया मंदिर आणि तुम्हाला मंदिरची इन्फॉर्मेशन देतो. तर चला लेट्स गो. राधे राधे. मंदिराच्या आतमध्ये जाताच तुम्हाला उजव्या बाजूला चप्पल ठेवण्याची जागा दिसेल. चप्पल काढून तुम्ही डाव्या बाजूला येताच तुम्हाला तिथे हातपाय धुवून मंदिरामध्ये प्रवेश करू शकता. आम्ही सकाळच्या वेळेत गेलेलो तेव्हा आम्हाला प्रवेशद्वार समोर अशा प्रकारची ताटामध्ये फलांसोबत भगवद्गीता ठेवलेली दिसली. तुम्ही मंदिरामध्ये प्रवेश करतात तुम्हाला हा मोठा हॉल बघायला भेटेल. मंदिरामध्ये प्रमुख मूर्ती राधा रासबिहारीजी, सीताराम आणि श्री गौरीनेताईचे तुम्हाला प्रामुख्याने दर्शन होते. ह्या ठिकाणी आम्ही 2 ते 3 तास बसून खूप पीसफुल आणि भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतला. तुम्हाला जर सेवा करायची असेल तर तुम्ही सेवा देखील करू शकता. तुम्ही जेव्हा मंदिरामध्ये मुख्यद्वाराने प्रवेश करता तेव्हा तुम्हाला बघायला भेटते श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश देताना. नंतर भगवान नरसिंह हिरण्यकश्यपूचा वध करताना आणि सोबतच भक्त प्रल्हादसुद्धा तुम्हाला दिसतील. आणि तसंच पुढे गेल्यावर श्रीराम आणि लक्ष्मण रावणाचा वध करताना. नंतर आपल्याला बघायला भेटेल ते म्हणजे पंढरपूरची विठू माऊली, सोबतच त्यांचे लाडके भक्त म्हणजेच तुकाराम महाराज. आणि ही जी तुम्ही मूर्ती बघताय ते आहेत श्री दत्तात्रय यांच्यासोबतच गौमाता पण त्यांच्या पाठीमागे आपल्याला बघायला भेटेल. तसंच पुढे बघायला आपल्याला भेटेल की श्री गणेशजी शिक्षा प्रदान करताना. नंतर आपल्याला बघायला भेटतील ते शेषनागावरती आराम करताना श्री विष्णू भगवान सोबतच श्री लक्ष्मी माता त्यांची सेवा करताना. नंतर पुढील दृश्यामध्ये महादेव आपल्याला हलाल प्राशन करताना दिसत आहेत. आणि शेवटला श्रीकृष्ण गोपियांसोबत रास करताना आहे. कृष्ण हरे कृष्ण 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 देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज. देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज, सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज. मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि अति प्यारी. मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी छवि अति प्यारी.
बंसी बजैया रास रचैया तारनहार मेरे तुम ही के भैया तुमसे बड़ा कहा कौन कन्हैया श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा। A few minutes later. तर भगवान श्रीकृष्णांचे दर्शन करून झाल्यावर आम्ही निघालो रोड क्रॉस करून महादेवांच्या दर्शनासाठी। तर हे आहे मुक्तेश्वर महादेव मंदिर। हे जे मंदिर आहे ते 400 वर्ष जुने असून शिव आणि नवग्रहांचे मंदिर आहे। मंदिराच्या मागे असणाऱ्या 7 मजली इमारतीमध्ये आपण चाललो दर्शनासाठी। तर 7व्या मजलीवर आपण भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन करतो। सोबतच भगवान शंकर व माता पार्वती आपल्याला कैलासावर बसलेले दिसतील। खाली 6व्या मजल्यावर आल्यावर गजानन महाराज, स्वामी समर्थ, साईबाबा आणि नवनाथांचे दर्शनसुद्धा आपल्याला करायला भेटते। तसंच 5व्या मजलीवर संत तुकाराम, संत नामदेव, संत गोरोबा, संत ज्ञानेश्वर, मुक्ताई सोबतच श्री विठ्ठलांचे दर्शन आपल्याला करायला भेटते। तसंच 4थ्या मजल्यावर आल्यावर आपल्याला नवदुर्गांचे दर्शन, ब्रह्मचारिणी, चंद्रग्रंथा, स्कंदमाता, कालरात्री, महागौरी अशा नवदुर्गांचे दर्शन तुम्ही घेऊ शकता। पुढे 3ऱ्या मजल्यावर अष्टविनायक, मयुरेश्वर, सिद्धिविनायक, बल्लालेश्वर, वरदविनायक, चिंतामणी, गिरिजात्मक, विघ्नेश्वर, महागणपती नंतर आपण शेवटला विष्णू भगवानांच्या मत्स्य अवतार, कूर्म अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की अवतार सोबतच व्यंकटेश्वर यांचे दर्शन सुद्धा घेऊ शकतो। आगाव कार्टी। तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आता आलो जुहू बीचवर। आम्ही जुहू बीचवर नाही तर आम्ही आलेलो इस्कॉन टेम्पलमध्ये, मी आणि माझ्यासोबत प्रीतल। तर इस्कॉन टेम्पल आमचा फिरून झालाय। आम्ही नंतर मग 7 मजली जो मंदिर आहे तो केला नंतर। तर आता आलोय आणि बीचवरती मजा करतोय। कामावर जायचंय जा मग।